गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. सर्वप्रथम तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना स्पर्श वात्सल्याचा आणि झी युवाच्या टीम्स तर्फे गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या उत्सवाची सुरुवात आपण करणार आहोत संस्कृतीचं माहेर घर ज्याला म्हणतात त्या पुण्यापासून. आज आपण आलो आहोत पुण्यातल्या चाकण परिसरात आणि इथे आपण भेटणार आहोत महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सौ सुप्रियाताई साठे ठाकूर यांच्या कुटुंबियांना. सुप्रियाताई स्वतः आता एक माऊली आहेत आणि त्यांच्या घरी बागडतोय छोटूसा माऊली. लाडाने सगळे ज्याला माऊली म्हणतात तो विश्वराज. भेटूया या छोट्या माऊलीला, त्याच्या माऊलीला आणि ठाकूर कुटुंबियांना. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. माझी आणि विश्वराजची हळूहळू ओळख होते, तोपर्यंत जाणून घेऊया हे सगळे त्याचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी विश्वराजची मम्मी सुप्रिया विकास ठाकूर. मी ईश्वराजचे वडील विकास ठाकूर. ओके. मी विश्वराजची आत्या वैशाली नंदू हुलावळे. ईश्वरची आजी नाव सावित्राबाई बाळू ठाकर. ओके. मी ईश्वराजचे आजोबा बाळासाहेब लक्ष्मण ठाकूर. मी ईश्वराजची आजी विजया साठे. मी बाळाची पणजी कानुबाई लक्ष्मण ठाकूर. चला, सगळ्यांची ओळख झाली आहे, आता बाळाच्या आई बाबांची गप्पा मारूया. तुम्हा सगळ्यांनाही पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी असं ऐकलंय तुमच्याकडे 16 वर्षांनंतर गणपती बाप्पा आले, तर काय ह्याच्या मागचं कारण? ऍक्च्युली गणपतीच्या पिरियडमध्ये याचे पणजोबा म्हणजे मिस्टरांचे आजोबा वारले, त्याच्यामुळे त्यावेळेला गणपती बसवला नाही. आणि मग ज्या वेळेला मी प्रेग्नंट राहिले त्यावेळेला मी नवस बोलले होते, जर मुलगी झाली तर 10 दिवसाचा पूर्ण गणपती बसवेल आणि जर मुलगा झाला तर 1.5 दिवसाचा गणपती बसवेल. बर. आणि हा झाल्यामुळे मग 1.5 दिवसाचा गणपती आम्ही बसवला. आणि हा पहिलाच गणपती याच्या हो, जन्मात? 16 वर्षानंतरचा ही आता आणि याच्या जन्मानंतरचा हा पहिलाच गणपती अरे आहे. वा, अरे वा. तर तुमच्यापासून सुरुवात करूया. आधी मला सांगा, तुम्ही कसे भेटलात? लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? नाही, आमचं अरेंज मॅरेजच आहे. बरं. पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि लग्न झालं. आणि मला सांगा, तुम्ही काय करता? मला विद्यार्थी देशापासूनच समाजकारणाची आवड आहे. बरं. मी कुमार असताना पिंपरी गावचं तंटामुक्तीचं अध्यक्षपद पुसवलंय बर. आणि कुमार असताना पिंपरी गावचे सरपंच म्हणून गावचं काम पाहतो. तर सुरुवातीला जेव्हा बातमी तुम्हाला समजली तेव्हा घरच्यांना कशी सांगितली आणि यांना कशी सांगितली? ऍक्च्युली आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, जाधव डॉक्टर म्हणून चाकणचे, आणि त्यांच्याकडे मी एकटीच गेले होते शुअर करायला, कन्फर्म करण्यासाठी. आणि त्यांनी तिथे गेल्यानंतर मला सांगितलं की पॉझिटिव्ह आहे म्हणून. आणि मी घरी येऊस्तोपर्यंत त्यांचे आणि सरपंचांचे रिलेशन खूप क्लोज असल्या कारणानं त्यांनीच फोन केला आणि घरी आल्यानंतर त्यांनीच मला विश केलं. म्हणजे त्यांनीच मला सरप्राईज दिलं की अभिनंदन म्हणून. आणि घरच्यांना कसं सांगितलं? सगळ्यात पहिल्यांदा सासूबाईंना सांगितलं. सासूबाई आणि आईला सगळ्यात पहिले फोन केला होता की असं असं आहे म्हणून. आणि त्यांची खूप इच्छा होती की खूप वर्ष आपल्या घरामध्ये बाळ खेळलेलं नाहीये, कारण ननंदबाईंच्या नंतर घरामध्ये बाळच नव्हतं, त्याच्यामुळे तू काही गॅप वगैरे घेऊ नकोस असं त्यांचं म्हणणं होतं. ज्या वेळेला त्यांना हे कळलं त्यावेळेला त्या दोघी खूप खुश होत्या. अरे वा. आणि लग्नानंतर किती वर्षानंतर जन्म झालाय? वर्षाच्या आतच, वर्षाच्या. आमच्या अॅनिव्हर्सरीच्या 1 महिना अगोदरच. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? डोहाळे कसले लागले होते? ऍक्च्युली 5व्या-6व्या महिन्यामध्ये मला आईस्क्रीम रात्री खाण्याची, म्हणजे माझा प्रसंग आठवणीतला सांगते. आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा झाली होती आणि इथे आईस्क्रीमचं तसं काही दुकान वगैरे फार जवळ नसल्यामुळं ते चिंचवडला जावं लागणार होतं. तर आम्ही 12 वाजता रात्रीचे चिंचवडला गेलो होतो. पण घरामध्ये कोणालाच माहिती नव्हतं. सगळ्यांना आताच कळतं हे. तुम्हाला माहित नव्हतं रात्री 12 वाजता आईस्क्रीम खायला गेले? नाही, गपचूप गेलात म्हणजे? हो, गुपचूप गेलो होतो. असं केलं तुम्ही? एवढी मोठी डिमांड आत्ताच्या आत्ता हवा आईस्क्रीम म्हणून? कमाल. प्रेग्नन्सी मध्ये तुम्ही कीर्तन केलं की नाही?
हो, मी 8व्या महिन्यापर्यंत कीर्तन करत होते. बर. आणि जे कीर्तनाचं शूटिंग होतं, एक ते दापोलीला मी त्यासाठी गेले होते. मग ते 8व्या महिन्यातच झालं होतं तेही शूटिंग. अरे वा. हो. आणि डिलिव्हरीचा प्रसंग कसा होता? धावपळ झाली का, गडबड झाली का? हो, ऍक्च्युली 21 तारीख मला 21-11 नोव्हेंबर तारीख दिली होती आणि लेबर पेन मला काहीच नव्हते. बर. आणि मग तिसऱ्या दिवशी मी रडून माझ्या दिरांना सांगितलं, काही करा पण मला बाळ आणा, नाही तर मला तरी तिकडे घेऊन जा. मग डॉक्टर सोडत नसताना दिरांनी भांडणं केली डॉक्टरांची आणि बाळ घेऊन आले माझ्याकडे. आणि ज्या वेळेला मी त्याला पहिल्यांदा मांडीवरती घेतलं त्यावेळेला मला काहीच तोंडातनं वाक्यच फुटलं नाही, फक्त डोळ्यातनं पाणी झालं होतं माझ्या त्यावेळेला. विश्वराजच्या जन्मानंतर कीर्तनाला सुरुवात कधी केली? 7व्या महिन्यापासून कीर्तन चालू केली मी. आता त्याला घेऊन जाता का बरोबर? हो, त्याला घेऊन जाते. मग तो तुमच्याकडे यावंसं त्याला वाटतं किंवा त्रास देतो का कधी कीर्तन करत असताना? कीर्तन चालू असताना तो त्रास नाही देत, पण कीर्तनाच्या अगोदर त्यांनी मला एक त्रास दिला होता. म्हणजे मजा झाली होती एक. मी पूर्ण पांढरी साडी घालते कीर्तनाला जाताना आणि त्याला मांडीवरती मी घेतला होता. म्हणजे ऍटलीस्ट कीर्तनाच्या अगोदर तरी थोडा वेळ तो माझ्यापाशी पाहिजे. कीर्तन करताना 2 तास तो माझ्याकडे नसतो, पण मी त्याला मांडीवरती घेतला होता. आणि नेमकं त्याला डायपर नसल्यामुळे त्यांनी शी आणि शिव माझ्या मांडीवरती केली. ती पांढरी साडी पूर्ण घातलेली आणि ते सगळं पिवळं दिसायला लागल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्याला त्यांनी साफ केलं. पण आता माझं काय करायचं? ते पाण्याने धुवून पाहिलं पण तो पांढऱ्या साडीवरचा डाग काही जायला. मग शेवटी त्याच्यावरती पावडर टाका, काहीतरी करा करून तो भाग पांढरा करा आणि मग कीर्तनाला उभं राहा असं केलं होतं. पण मग लोकांच्या लक्षात आलं? फार जवळच्या बसल्या होत्या ना लेडीज, त्यांच्या लक्षात आलं, पण बाकी लांबचे बसले होते त्यांच्या नाही लक्षात पण आलं. मग तुम्ही हे सांगितलं का आता अशी फजिती झालीये म्हणून? मग कीर्तन झाल्यानंतर ज्यांनी विचारलं तर इथं काहीतरी झालेलं आहे, मग कीर्तन झाल्यानंतर सांगितलं हा असा पराक्रम यांनी केलाय म्हणून. बर. इतर कोणाकोणाच्या अंगावर कार्यक्रम झालेत? सगळ्यांच्या ना बाबा? जवळपास सगळ्यांनी. सरपंचांनी नाही सोडलं पण बाळाने? अजिबात नाही. व्हेरी गुड. आई, कीर्तनकार असल्याचा काय उपयोग? मगाशी तुम्ही छान एक भजन म्हणत होता आणि तो नाचत होता, तर ऍक्च्युली तो पोटात असल्यापासून कीर्तनं त्यांनी ऐकलेली आहेत. आणि आता पण म्हणजे मी ज्या वेळेला तो रडेल ना त्यावेळेला रामकृष्ण हरीचं भजन म्हणले की तो शांत होतो. बघूया बरं. जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी 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 जय जय, हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. थांबायचं नाही. अरे वा 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 वा, मस्त. आता एक शेवटचा प्रश्न. विश्वराज खूप सुंदर नाव आहे आणि आपण जनरली लग्नानंतर उखाणे बऱ्याचदा घेत असतो नवऱ्याच्या नावाने. आज आपण विश्वराज हे नाव वापरून एक उखाणा घेऊया. तुम्हाला काहीच कठीण नाही. नणन माझी गोड स्वभावाची, दीर माझा हौशी, विश्वराजचं बाळाचं नाव घेते,
गणपती आगमनाच्या दिवशी. अरे वा, क्या बात. आज आपण आहोत छोटूशा विश्वराजच्या घरी आणि आता आपण त्याच्या दोन्ही आज्यांशी आणि इतर कुटुंबियांची गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात आधी आजी, गुड न्यूज कळली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? लेकीने फोन करून सांगितलं तेव्हा कसं वाटलं? खूप आनंद झाला मला. आणि काही सांगितलं होतं का, जरा थांब किंवा लवकर होऊ दे, असं काही सूचना दिल्या होत्या का? हो, मी त्यांना सांगितलं होतं का काही म्हणजे नाही का पाळणा लांबवायचा काही प्रयत्न करू नका, बर, काही एक होऊ द्या, आम्ही दोघी आज्या त्याला सांभाळू. तुम्हाला जरी असं वाटत असेल का मला कीर्तनला जायचं असतं, त्यांचा प्रॉब्लेम येईल, बाळाचं कसं, तर आम्ही सांभाळू. पण होऊ द्या, काहीतरी गुड काहीतरी होऊ द्या. येऊ द्या. हा. अरे वा, आणि मनासारखं झालंय तुमच्या. हो. आजी, तुम्हाला पहिल्यांदा सोनेरी सांगितल्यावर कसं वाटलं? कौतिकच वाटलं. हा, का सुना म्हणले तर म्हणलं आता मग पुरी करतात असे सांगत नाही, बर, तर तिने तसं काही केलंच नाही, सांगून टाकलं तुम्हाला. सांगून टाकलं सगळं. आणि बऱ्याच काळानंतर लहान बाळ आहे घरात, लय तर मग कसं? काकाच्या नंतर हे बारीकच बाळ आलं घरामध्ये. अच्छा, काकाचं वय काय आता? काकाचं एवढं नेमकं मला वय नाही सांगता येणार. 27 वर्षांनंतर लहान बाळ घरात. हा, अरे वा, पहिल्यांदा जेव्हा बाळाला हातात घेतलं तेव्हा कसं वाटलं आजी? मला खूप एवढा आनंद झाला की मी आता ते वाक्य असं माझ्या वाक्यातून माझ्याकडून सांगितलं जाणार नाही, एवढा आनंद मला झालेला. आजी, पहिल्यांदा नातवाला हातात घेतल्यावर कसं वाटलं? भरपूर आनंद वाटला आणि बाळ झालं मग माणसाला चांगलंच वाटलं ना. तशी पुरची अशी अपेक्षा करीत होतो आणि त्याच्यातून गणपती आले. अरे वा, किती आनंद झाला, मग लयच आनंद झाला. रात्रभर बसलो. तुमच्या नातवासाठी काय स्वप्न आहेत दोघींची? काय करावं तरी पुढे? मला तरी आता असं वाटतं की मगा बाळाचे काका बोलले, मराठी तर सगळे शिकतातच, पण त्याला एवढे लोक किंमत देत नाहीत. अभ्यास कीर्तनाचा ताईने घेतला तरी बाळाचं चालेल, पण मला त्यांना असं वाटतं मला की त्यांनी बाहेर जावं, बाहेरच्या देशात शिकावं, जावं त्यांनी. आजी, तुम्हाला काय वाटतं पुढे काय करावं त्यांनी? अजून पोरांनी करीत आले, सगळेच आपले नाव कमीत आले, चांगले हेच झाले, दोघांचं पण चांगलं. तसं बाळाने सुद्धा मोर काहीतरी गुजारलंच पाहिजे याच्या पुढं, अशी इच्छा आहे. ओके, पण बापासारखं राजकारणी व्हावं का आईसारखं कीर्तनकार, काय वाटतं? तसं तर मग आईचंच आवडतं, अच्छा, पण त्याला जर चुकून बाबाचं आवडलं तर सासूबाईंना सुनेतच कार्य आवडतं. हा, काय प्रतिक्रिया याच्यावर? लेकाची काय प्रतिक्रिया ऐकायची मला? आत्याबाईंना खूप हसू येतं. काय सांगता बाबा? चालेल, त्यांच्या इच्छेनुसार जरी वाटलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला चालेल? काय बोलता, एकीकडे आई एकीकडे बायको, काहीच पर्याय नाही हो म्हणण्याशिवाय. तुम्ही एक आधीची पिढी पाहिली आहे, म्हणजे तुमच्या मुलांची, आणि आता नातवंड पाहताय, तर तेव्हाचं संगोपन, तेव्हाचं बालपण ह्यात आणि आत्ताचं जे काही आहे त्याच्यात काय फरक जाणवतो सगळ्यात मोठा आजी? खूप फरक आहे. बाळांत पण म्हणाल तर आत्ताच फार अवघड झालं. आताचं अवघड झालंय. कारण का की पूर्वीचं चांगलं होतं. पहिलं काय शिजर काय हे आत्ताच पाहायला मिळालं. पूर्वी कुठं होतं हे असं काहीच नव्हतं. आजी, काय वाटतं? नाही तर त्यांच्याच मनाने पोरं तिन्ही पण ना, त्याने आपल्या मनाने शिकले. मी अंगठ्या बाजार होते, काही करता येत नव्हतं मला, आणि शेतीतलं काम करायचं आम्ही, आणि अजून पण शेतीवरच सर्व. पुढे जास्त शिकावं असं तुम्हाला वाटतं नातवंडात? वाटतं, मग यांनाच वाटत होतं जास्त यांनी शिकावं, पण सरपंच शिकलेच नाहीत. आता त्यांच्या लेखानं जास्त शिकावं. आता त्यांनी तरी जास्त शिकावं, त्यांनी तरी जास्त शिकावं. हा, अशी अपेक्षा आहे. काय होय? अहो, पण झाले की सरपंच गावात? हा, गावचे सरपंच झाले. तसं लय का त्यांनी नाव कमावलं. ते आम्हाला काय करता आलं, आम्हाला नुसतं काम करता आलं शेतीत, ते नाही आम्ही म्हणत. मग त्याच्यामुळेच आम्हाला कौतिक आनंद वाटतो. सुनापेक्षा लेकापेक्षा सुनाचं कौतिक वाटायला लागलं ना आम्हाला पण. आज आपण गणेशोत्सव साजरा करतोय छोटू विश्वराजच्या घरी. आज मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय की काय सुचवाल विश्वराजच्या आई बाबांना? काय त्यांनी वेगळं करावं, जास्त चांगलं करावं? एखादी गोष्ट तुम्हाला त्यांच्या संगोपनाबद्दल आवडली नसेल किंवा पटली नसेल तर ती सुद्धा तुम्ही बोलून दाखवू शकता. तर कोणाच्या मनात काय आहे ते आपण जाणून घेऊया. या माध्यमाला आम्ही म्हणतो की ती सांगायचंय मला, जे आजवर बोलून दाखवलं नाहीये ते तुम्हाला आज बोलून दाखवायची संधी आहे, कारण हे काहीच बोलू शकणार नाहीयेत. त्यामुळे ताईंना घाबरायची काहीच गरज नाही. ताईंनी फक्त प्रतिक्रिया नोंदवायची स्वतःची, तीही अशा स्माइलीजच्या माध्यमातून. तर ह्या तुमच्या प्रतिक्रिया काय सांगताय आई? तुमच्यापासून सुरुवात करूया.
बाळाला घरी ठेवून जास्त वेळ बाहेर थांबू नये ताईंनी असं मला वाटतं. कारण का की आई बाबा नसल्यानंतर आजी आजोबा बाळाचे म्हणील तसे लाड पुरवतात आणि मग मुलांवर जे संस्कार व्हायचे ते होत नाहीयेत. बर काय प्रतिक्रिया ताई? ओके. आणि बाबा काय प्रतिक्रिया? प्यार की नजर. यांना सुद्धा ताईच सांगताय ना काय प्रतिक्रिया द्यायची. हे काही स्वतःहून करत नाहीत. ताईच्या मनाने चालतं. ताईच्या मनाने चाललंय. हा त्या काय सांगाल? त्याला वेगळं काहीतरी बनवावं त्यांनी, बर. की आतापर्यंत घरात कोणी केलं नाही काही, असं की असं काहीतरी वेगळं करावं. काहीतरी त्यांना संस्कार करून काहीतरी वेगळं घडवावं बर. आणि असं म्हणजे त्याच्यामध्ये विश्व निर्माण होईल म्हणून त्याचं नाव विश्वराज ठेवलेलं, की असं काहीतरी ते वेगळं तुम्हीच ठेवलंय. आणि हो. ओके. अशी इच्छा आहे आत्याबाईंची. काय प्रतिक्रिया? आत्याबाई मान्य आहे. काय सांगाल? त्यांनी निवडून दिले तुम्हाला? अरे वा. बर. तर सगळ्यांच्या साक्षीने आणि खास म्हणजे विश्वराजच्या साक्षीने काय एकमेकांना प्रॉमिस कराल? इथून पुढे काय बदल करणार आहात? वेळ कसा देणार आहात? भविष्य कसं घडवणार आहात? काय प्रॉमिस कराल एकमेकांना? हातात हात घेऊन प्रॉमिस करायचं असतं आमच्याकडे. हा. आणि आमच्याकडे असं प्रॉमिस करतात डोळ्यात डोळे घालून. बघा बघा. इथून पुढे मी बाळाला वेळ देईन, कीर्तनं थोडीशी कमी करेन. ओके. मीही बाळाला वेळ देण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करीन. ते प्रामाणिकपणाने प्रयत्न करणारे तर खरे राजकारणी आहेत. वेळ देतो असं म्हणायला नाही येत. पण असं मला वाटतं म्हणावं या निमित्ताने वेळ देईन. प्रामाणिक प्रयत्न नक्की असेल. बघूया आता काय होतं. नाही दिला वेळ तर आम्हाला सांगा, आम्ही येऊ परत. चला, विश्वराजच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलंय. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. खेळ असा आहे, इथे एका ताटामध्ये जास्वंदाची फुलं आहेत आणि दुर्वांच्या जुड्या आहेत आणि तिथे दोरा आणि कात्री आहे. तर आई बाबांपैकी एकाने इथे उभं राहायचंय आणि एकाने तिथे. कोण कुठे उभं राहणार हे ते ठरवणार आहेत. आणि त्यांनी एक छान हार करायचा आहे गणपती बाप्पासाठी. त्याच्यामध्ये नियम असे आहेत, इथे आई किंवा बाबा जे कोणी उभे असणार आहेत त्यांनी एक गोष्ट उचलून तिथे असणाऱ्या माणसापर्यंत पोहोचवायची आहे आणि तिथल्या माणसाने दोऱ्याला गाठ मारून त्याचा हार करायचा आहे. एका वेळेला एकच गोष्ट नेता येणार आहे आणि मग त्याचा हार करायचा आहे. तुम्हाला 2 मिनिटांची वेळ मिळणार आहे. 2 मिनिटांच्या आत 5 जुड्या दुर्वांच्या आणि 1 फूल इतकं तरी हारात गुंफलं गेलं पाहिजे. ठीक आहे? खेळ समजलाय? तयार? सगळे तयार? सगळ्यांनी चीअर करायचंय. जर हे पूर्ण करून दाखवलं विश्वराजच्या आई बाबांनी तर ते जिंकणार आहेत झी युवा तर्फे खास विश्वराजसाठी मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. थांबा थांबा. आणा. एक मिनिट झालाय. शेवटचे 10 सेकंद उरले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. वा 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 वा. 2 मिनिटांच्या आत सगळ्या दुर्वा आणि फुलांचा हार झाला आहे. क्या बात है. विश्वराजसाठी तुम्ही जिंकला आहात झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोट्या विश्वराजला, त्याच्या माऊलीला आणि इतर ठाकूर कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही आली असेल. पुन्हा एकदा जाता जाता तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आता भेट पुढच्या भागात, अर्थात एक नवं बालपण साजरा करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.